हॅलो गाईज. तर आता सकाळपासून मी खूप ट्राय करत होते तुमच्यासोबत ब्लॉग म्हणजे तुमच्यासाठी ब्लॉग बनवायला, पण ते काय झालंच नाही कारण की आळसच एवढा भरला कारण की मी उठलेच 1 वाजता आणि आता आता वाजलेले 7. तर जेवायला पण मी आणि दीदीचे घरी. तर बघू आता आमचं तर ठरलंय की कोळंबी आणि वरण भात करायचा. तर आता आम्ही जाणार आहोत कोळंबी आणायला. तर तुम्ही पण माझ्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी आवरून रेडी होऊन येते मस्त. सो तुम्ही पण शेवटपर्यंत बघत राहा. तर आता आम्ही झालेलो आहोत रेडी, मी माझी दीदी. तर आता चला नाही तर तुम्हाला पण आमच्यासोबत चला, बी कंटिन्यू. तर आता आम्ही फ्रॉन्स घेऊन चाललेलो आहे घरी. इतकी त्या मार्केटमध्ये इतके बेकार फिश होते ना भाई, वास रे वास. म्हणजे त्यांचा वास सवय नव्हती आणि काय नाही, पहिल्यांदाच गेलो त्याच्यामुळं हां मला तर असं वाटतं. आता चाललेलं आहे आम्ही घरी. तर घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आम्ही पावच किलो घेतलेले आहेत फक्त कोळंबी कारण की आम्ही दोघीचे जेवायला. चला घरी जाऊन तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही येता आम्हाला पाणीपुरीवाला दिसला आणि मग आम्ही आता त्याच्याकडं खाणार आहे आणि मग जाणार. तसं पण जेवायला लेटच होईल आम्हाला. 9 ते 10 होतात तरी पण आमचं जेवण होत नाही. सो आम्ही ठरवलं की आता पाणीपुरी खाऊन जातो. तर आता आम्ही फ्रॉन्स बनवत आहोत. म्हणजे फ्रॉन्स साफ केलेले आहेत. त्याच्यात आता हिरवी मिरची टाकलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट, धना पावडर, हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे मी मिक्स करते मस्तपैकी आणि मग मॅरिनेट करून आपण अर्धा तास ठेवूयात आणि मग फ्राय करूया. आता ह्याला फ्रॉन्स आता फ्राय करायला टाकलेले आहेत. तर फ्राय झालेले आहेत, म्हणजे बऱ्यापैकी फ्रॉन्स फ्राय झालेले आहेत. आता त्यांना उलटते. इथं पण आम्ही पहिले फ्रॉन्स फ्राय केलेले होते. म्हणजे असं खूप तेल पण नाही लागत फ्रॉन्सला फ्राय करायला आणि इझी आहे, होऊन जातात लगेच. म्हणजे बाकीच्या माशांसारखं नाही की लई वेळ लागतो फ्राय करायला, तसं पण नाही. आणि नॉर्मल मला वाटतं मी 1 चमचा तेल टाकलेलं आणि तेवढ्यात त्याला फ्राय केले आणि ते पण झाले तेच लगेच. तर ना आम्ही ना 7-Elevenला आलेलो. येता नाही आलो आणि आता मी तिथं चालले परत पुढे आणि तिथे ना कोणाचं तरी ना गुलाबच भेटलं. म्हणजे आम्हाला म्हणजे ह्याला हे होतं, म्हणजे बुके टाईप होतं हे आणि तिथं होतं. आम्ही आणलं उचलून. काय माहिती कोणाची तरी किती भांडणं झालेली असणार आहे आणि लोकांचे चालले टेस्ट आणि आम्ही वाटते दूध आणणार हे आणणार काहीतरी झालंय आय थिंक. आमचं चाललंय हे रोज हे बनवा ते बनवा, लादी पुसा, हे करा ते करा, ह्याच्यातच चालत आमचे दिवस. आता मी परत तिथे आले. म्हणजे तिथं केक होता आणि हे गुलाबाचं फूल होतं. आम्ही केक तर नाही आणला हवऱ्यासारखा, पण गुलाबाचं फूल तिथनं घेऊन आले. तुम्हाला पण दाखवते तिथं. रात्रीचे वाजलेले आहेत 2 आणि मला ब्लॉग एंड करताच नाही आला लवकर कारण की आम्ही 7-Elevenवरून घरी येत होतो. तुम्हाला बोललेलं की मला फूल सापडलं तिथे करून. तर मग फूल सापडलं, पण तिथं 3 पोरं आमच्या पाठी आली आणि मग त्यांची आणि आमची हातापाया झाली थोडीशी. त्याच्यामुळे वाजले 2. म्हणजे खूपच झालंय, त्याच्यामुळं ब्लॉग एंड करायला टाइम